सुरुवात करण्यापूर्वी एक सूचना सगळ्यांना, आपापले ऑडिओ आणि व्हिडिओ प्लीज बंद ठेवा. फक्त शिरीषा मॅडमचा ऑडिओ आणि व्हिडिओ चालू राहील. बाकी सगळ्यांनी आपापले ऑडिओ म्यूट करून टाका, कारण एकतर आपल्याला व्हॉइस क्वालिटी चांगली मिळते त्यामुळे, आणि डिस्टर्बन्स येत नाही. तर जरा लक्षपूर्वक आपापले ऑडिओ आणि व्हिडिओ प्लीज बंद ठेवा. आपण सुरुवात करतोय आता आजच्या सत्राला. आज आपण एक वेगळा विषय घेऊन आलोय. आपण जीवन कौशल्ये, ज्याला सोशल स्किल्स, लाईफ स्किल्स असं म्हणतो, या महिन्याची थीमच आपली ती आहे. आणि आपण बरेचदा बघतो बघा की बुद्ध्यांक खूप चांगला आहे, पण त्याला कौशल्याची साथ नाहीये किंवा त्याला इमोशन्सची साथ नाहीये. तर तो एवढा बुद्ध्यांक असून सुद्धा आपल्याला फारसा फेल्युअर हा शब्द वापरायला मला फार आवडत नाही, पण तरी जे काही अचीव्ह करायचं असतं आपल्याला ते तेवढ्या प्रमाणात अचीव्ह केलं जात नाही. म्हणून हे कौशल्य खरं तर खूप महत्वाची आहेत, आपण असं म्हणत राहतो. आज याच कौशल्यांविषयी बोलायला, त्यातल्या काही कौशल्यांविषयी बोलायला आजचा शनिवार आणि पुढचा शनिवार आपल्याबरोबर डॉक्टर शिरीषा साठ्यांचा एक थोडक्यात मी एक फॉर्मल असा परिचय करून देते. डॉक्टर साठे आपल्याला फार अजिबातच अपरिचित नाही आहेत, पण तरी सुद्धा मला असं वाटतं जे नवीन लोक आहेत त्यांना थोडक्यात माहिती करून देते. डॉक्टर शिरीषा साठे या वैद्यकीय डॉक्टर आहेत आणि 10 वर्ष त्यांनी प्रॅक्टिस केलेली आहे. 10 वर्षानंतर त्या मानसशास्त्र याच्यात त्यांनी क्लिनिकल सायकोलॉजिस्ट म्हणून पदवी ग्रहण केली आणि तेव्हापासून त्या क्लिनिकल सायकोलॉजिस्ट म्हणून अधिक कार्यरत आहेत. त्या सध्या डोमेस्टिक व्हायलन्स या शीर्षकाखाली PhD करतायत आणि श्यामची आई फाउंडेशन या संस्थेच्या त्या रिसर्च आणि डेव्हलपमेंट याच्या संचालिका आहेत, अध्यक्ष आहेत. त्या स्वतः वैयक्तिकदृष्ट्या मानसोपचार तज्ज्ञ आहेतच आणि त्या समुपदेशक म्हणूनही काम करतात आणि अनेक पुणे आणि पुणे संस्थांमध्ये त्या कन्सल्टंट म्हणून काम करतच आहेत. फॅमिली कोर्टाबरोबर सुद्धा त्या असोसिएटेड आहेत. त्यांनी लिहिलेलं विधायक शिस्त हे पुस्तक खूप नावाजलंय. ज्यांनी कोणी वाचलं नसेल हे पुस्तक आणि ज्यांची मुलं आता तरुण वयात आणि याच्यात आहेत त्यांनी ते पुस्तक जरूर वाचावं असं मी तुम्हाला रेकमेंड करते, कारण ते अत्यंत सुरेख असं पुस्तक आणि प्रॅक्टिकल सोल्युशन सकटचं पुस्तक आहे. त्याला कुमुद बन्सल अवॉर्डही मिळालेला आहे. 15 दिवसापूर्वी प्रकाशित झालेल्या पालकशाळा हे डॉक्टर श्रीराम गीत यांची संकल्पना, संयोजन आणि सहभाग असलेलं हे पुस्तक, त्याच्यामध्ये पण त्यांनी व्यसन या विषयावर त्यांनी लिखाण केलेलं आहे. अशा या हरोन्नरी आणि अतिशय हुशार अशा शिरीषा साठे आज आपल्याबरोबर आलेल्या आहेत. आणि मला माहिती आहे की शिरीषाची, म्हणजे मी शिरीषाला खूप पर्सनली ओळखते, त्यामुळे शिरीषाचं प्रत्येक मला हे मैत्रीण म्हणूनही सांगावं असं वाटतं की तिला विषयातली क्लॅरिटी इतकी जबरदस्त असते ना, म्हणजे कित्येक वेळा बोलताना पण ते जाणवतं की शिरीषाला जे कळतं ते खूप नेमकं असतं, प्रिसाईज असतं आणि ती ते मांडते पण छान, हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. तर मी आता शिरीषाकडे माईक सुपूर्द करते. आज कोपिंग स्किल्स या विषयावरती बोलणार आहे आणि पुढल्या शनिवारी ती प्रॉब्लेम सॉल्व्हिंग या विषयावरती बोलणार आहे. तर शिरीषा, आता तुझ्याकडे मी माईक सुपूर्द करते. पहिले 50-1 मिनिटं शिरीषा विषय मांडेल आणि त्याच्यानंतर पुढची 10 मिनिटं आपण तिच्याशी चर्चा करणार आहोत. एकदा सगळ्यांना नम्र विनंती की आपापले ऑडिओ आणि व्हिडिओ बंद आहेत ना याची प्लीज काळजी घ्या, म्हणजे आपल्या सगळ्यांना ते व्यवस्थित ऐकू येईल. तर शिरीषा, तुला तुझं माइंड जिम मध्ये स्वागत आणि आपण सुरुवात करूया. ओके, थँक्यू अनुराधा. माझा आवाज व्यवस्थित पोहोचतोय ना? हो हो शिरीषा, पोहोचतोय. हल्ली टेक्नॉलॉजी एनेबल जेव्हा ऑनलाईन कार्यक्रम सुरू असतो त्यावेळेला मला असं वाटतं इनव्हेरिएबली हा पहिला प्रश्न विचारला जातो, एम आय ऑडिबल. एरवी आयुष्यामध्ये खरं तर कॅन समबडी लिसन टू मी असं चालू असतं. सो नमस्कार सगळ्यांना. आज तुम्ही कोणी प्रत्यक्ष दिसत नाही आहात. तुम्हाला माहिती आहे की प्रत्यक्ष समोरासमोर असताना अशा प्रकारची चर्चा किंवा अशा प्रकारच्या विषयाची मांडणी करणं हे तेव्हाही
खूप नैसर्गिक आणि उत्स्फूर्त होतं, परंतु समोर कोणी नसताना त्या विषयाची मांडणी करणं थोडंसं अवघड जातं, थोडासा अवघडलेपणा येतो. एव्हाना कितीही आपण ह्या पद्धतीच्या मांडणीला सरावलो असलो तरी सुद्धा मला असं वाटतं ते अवघडले पण थोडंफार राहतच. तसंच माझंही राहणार आहे आणि मला अशी खात्री आहे की तुम्ही सगळेजण तेही समजून घ्याल. आजचा विषय आता अनुराधाने सांगितलं तसा कोपिंग स्किल्स याच्याविषयी मी बोलणार आहे. खरं तर हा विषय नेहमीच कन्सर्नचा किंवा प्रत्येकच वेळेला हा महत्वाचा मुद्दा राहिलेला आहे कायम. परंतु कोविडच्या काळामध्ये हा मुद्दा मला असं वाटतं की प्रकर्षाने उजेडात आला. त्याविषयी बोलण्याची, विचार करण्याची आणि त्याविषयी काहीतरी करण्याची निकड ह्या कोविड कालावधीने खूप प्रकर्षाने समोर आली. म्हणजे अशा अनेक गोष्टी समोर आल्या किंबहुना काही असे अनेक बदल खरं तर होणं गरजेचं होतं. परंतु ते ज्या गतीने होत होते त्या गतीने असं वाटत नव्हतं की काहीतरी बदल याच्यात घडेल. पण मला असं वाटतं की कोविडने त्याही अर्थाने कॅटलिस्टचं काम केलंय आणि काही बदल घडवून आणणं आपल्याला भाग पाडलं आहे. तर हा आजचा जो विषय आहे कोपिंग मेकॅनिझम, मंगेश पाडगावकरांची कविता मला असं वाटतं सगळ्यांना माहिती आहे. सांगा कसं जगायचं रडत रडत की गाणं म्हणत, तुम्हीच ठरवा. काळ्या कुट्टा अंधारात जेव्हा काही दिसत नसतं, कोणीतरी आपल्यासाठी दिवा घेऊन उभं असतं. काळोखात कुढायचं का प्रकाशात उडायचं, तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं, तुम्हीच ठरवा. कणत कणत का गाणं म्हणत, तुम्हीच ठरवा. ही आपल्याला सगळ्यांना सुपरिचित असणारी मंगेश पाडगावकरांची कविता. हे म्हणायची वेळ येते कारण आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात यातलं काही ना काहीतरी प्रश्न, काही ना काहीतरी समस्या सातत्याने येत राहतात. आणि मग त्या समस्यांना आपण काही ना काहीतरी पद्धतीने आपापल्या परीने तोंड देत राहतो. आणि हे तोंड देत राहताना काही घडत असतं, काहीतरी आपल्यामध्ये घडत असतं, परिस्थितीमध्ये घडत असतं. तर हे सगळं थोडंसं आज समजून घेऊया की ह्या मोठ्या संपूर्ण जो विस्तार आहे तो कशाचा आहे आणि काय आहे. कोपिंग मेकॅनिझम म्हणजे नेमकं काय, त्यातले हेल्दी कोपिंग मेकॅनिझम म्हणजे काय, अनहेल्दी कोपिंग मेकॅनिझम म्हणजे काय, ते कसे ओळखायचे. हेल्दी असले तर त्याचा फायदा काय होतो, मुळात हेल्दीला हेल्दी का म्हटलंय आणि अनहेल्दी का म्हटलंय हेही थोडंसं जाणून घेऊया. आणि कोपिंग ह्या याचं पुढचं एक्सटेन्शन, हेल्दी कोपिंगचं पुढचं एक्सटेन्शन जे आत्ताच्या काळात खूप गरजेचं ठरलं आहे ते म्हणजे रेझिलियन्स. तर हे कोपिंगच्या जोडीने आपण रेझिलियन्स हा शिरीषा एकच मिनिट डिस्टर्ब करते, एकच मिनिट. कोणाचे तरी ऑडिओ आणि व्हिडिओ ऑन आहेत त्यांनी प्लीज बंद करा, इथे व्हॉइस क्वालिटी कमी येते. तुम्ही प्लीज ते ऑडिओ बंद करा. अश्विनी म्हणून कोणीतरी आहे, त्यांचा ऑडिओ चालू आहे, त्यांनी प्लीज बंद करता का. इथे चॅटमध्ये येते की ऑडिओ क्वालिटी चांगली नाहीये म्हणून. प्लीज आपापले ऑडिओ बंद करा. हा शिरीषा तू सॉरी. ओके, नाही नाही, कारण हे मलाही कळायला काही मार्ग नसतो. सो नाही, अजूनही येत आहे. ठीक आहे, पुन्हा असं वाटलं तर मला इंटरप्ट करा आणि पुन्हा आपण बघूया काय करायचं. सो कमिंग बॅक टू, मी आता जे सांगत होते ते की कोपिंग मेकॅनिझम तर आपल्याला जाणून घ्यायचंच आहे. कोपिंग मेकॅनिझमच एक दुसरं आणि अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे त्याला रेझिलियन्स असं म्हटलं जातं, तोही आपल्याला जाणून घ्यायचा आहे. तर मूळ मुद्दा कोपिंगचा येतो केव्हा, काय होतं नेमकं. तर एक लक्षात घ्या की त्याच्यासाठी आपल्याला प्रोसेस ऑफ ऍडजस्टमेंट हे लक्षात घ्यायला लागेल. माणूस हा म्हणजे माणसाचा, एक मिनिट, मला एक हे आलंय की शिरीषा मॅडमचे इक्विपमेंट टेस्ट करून घ्या. काय होतंय आता, ऑडिओला परत प्रॉब्लेम येतोय का. व्यवस्थित येतोय शिरीषा, नो प्रॉब्लेम. ओके, हा ओके. तो मी आता म्हटलं तसं की कोपिंगच्या आधी आपल्याला
ऍडजस्टमेंट म्हणजे काय आणि ऍडजस्टमेंटची प्रोसेस होते म्हणजे काय होतं आणि कोपिंगचा संदर्भ किंवा संबंध येतो कुठे आणि केव्हा हे थोडंसं आपण जाणून घेऊया. माणूस जगत असताना नेहमीच त्याची धडपड अशी असते की एका स्टेट ऑफ इक्विलिब्रियम मध्ये त्याने राहावं, म्हणजे एका संतुलनाच्या अवस्थेत राहण्याची माणसाची नुसती गरज असं नाही तर ती धडपड असते. तो माणस ओके, मी सुरू करते परत कारण मध्ये पुन्हा काही ना काहीतरी आवाज येत आहे, सॉरी. सो माणसाची जी मुळात गरज आणि धडपड असते ती कायम एका संतुलित अवस्थेत राहण्याची असते. मेंदूची पण तीच गरज असते, म्हणजे आपलं स्वास्थ्य हे किती काळ आपण संतुलित अवस्थेत राहतो आहोत ह्याच्यावरती बऱ्यापैकी अवलंबून असतं. तर ही जी संतुलनाची अवस्था असते हे संतुलन कशा कशामध्ये असतं, तर माणसाचं शरीर, त्याचं मन, त्याची बुद्धी, त्याच्या क्षमता आणि परिस्थितीची गरज ह्याच्यामध्ये जेव्हा एकास एक असतं त्यावेळेला आपण असं म्हणतो की आपण संतुलित अवस्थेत आहोत. म्हणजे काय तर म्हणजे आपल्या काही ना काहीतरी क्षमता असतात, आपल्या प्रत्येकाच्या बरोबरीने काही ना काहीतरी उपलब्धी असतात. आता प्रत्येक वेळेला मेंदूचं जे अप्रेझल किंवा मोजमाप सुरू असतं ते असं सुरू असतं की माझ्या क्षमता आणि माझ्याकडे असलेल्या उपलब्धी आणि परिस्थितीची गरज ह्या सगळ्यामध्ये मेंदू 12 महिने 24 तास त्याचं एक अप्रेझल करत असतो किंवा त्याचं मोजमाप करत असतो. आता एखादं मी उदाहरण अगदी सोपं आणि माझ्या आवडीचं मी नेहमी देते ते उदाहरण तुम्हाला सांगते की 10वीतला एखादा मुलगा आहे, त्यात अतिशय उत्तम त्याची प्रगती आहे, त्याला गणित जमतं, त्याला आवडतं आणि त्याला 5वीतल्या पुस्तकातली गणित सोडवायला दिली तर त्याच्या क्षमता आणि त्याच्या उपलब्धी आणि परिस्थितीची गरज ह्याच्यामधलं अंतर असं राहील, म्हणजे त्याच्या क्षमता आणि उपलब्धींना आपण एक्स म्हटलं आणि परिस्थितीच्या गरजेला आपण वाय म्हटलं, तर 10वीच्या गणितात उत्तम असलेल्या मुलाला जेव्हा मी 5वीतलं गणित सोडवायला देते त्यावेळेला त्याचं गुणोत्तर म्हणजे त्याचा रेशो असा असतो की एक्स म्हणजे त्याच्या क्षमता आणि त्याच्या संसाधनं ही परिस्थितीच्या गरजेपेक्षा खूप जास्ती आहेत. एक्स इज ग्रेटर दॅन वाय. हा, तिथे ह्या मुलाला एक प्रकारचा लीजर असतो, म्हणजे काय म्हणता येईल, निवांतपणा असतो. हे एक इक्वेशन की एक्स इज ग्रेटर दॅन वाय, जिथे माझ्या क्षमता आणि उपलब्धी या परिस्थितीच्या गरजेपेक्षा जास्ती आहे. आता या 10वीतल्या मुलाला ज्याला गणित उत्तम येतं, उत्तम समजतं, उत्तम शिकवलं गेलंय, त्याला शिकवलेल्या पोर्शनवरच्या गणित घातलं गेलं तर त्याच्या क्षमता आणि त्याच्या उपलब्धी आणि परिस्थितीची गरज याच्यामध्ये एक सारखे असतील, म्हणजे एक्स इज इक्वल टू वाय, त्याच्या क्षमता आणि उपलब्धी आणि परिस्थितीची गरज हे समसमान असतील. तिथे पहिल्यासारखं लीजर नाही पण कम्फर्ट आहे, निवांतपणा नाहीये पण एक आरामदायक अशी कम्फर्टेबल अशी सिच्युएशन. आता कल्पना करा की या 10वीतल्या मुलाला त्याला न शिकवलेल्या गेल्या पोर्शनवरचं थोडीशी काठिण्य पातळी जास्ती असलेलं असं जर गणित घातलं तर त्याच्या क्षमता आणि उपलब्धी त्याच्यापेक्षा परिस्थितीची गरज थोडीशी जास्ती असते. इथे आता या मुलाला आव्हान वाटायला लागतं वेअर एक्स इज लिटल लेस दॅन वाय. आता ह्याच्या पुढची अवस्था जी आहे ती अशी आहे की, हॅलो अनुराधा, मी परत थांबते की मला पुन्हा पुन्हा इथे दिसतंय की आवाज कट होतोय. हो, इथे मला पण दिसतंय. भाग्यश्री ताई, तुम्ही तुमचा व्हिडिओ बंद करता का प्लीज? तुम्ही तुमचा व्हिडिओ बंद करा. कोणीतरी ऑडिओ ठेवलाय चालू आणि त्यात इथं मला एक मिनिट, मी सगळ्यांना म्यूट ऑल करते आणि मग तू तुझा हे चालू करून परत कर. हो, हा, भाग्यश्री ताई तुम्ही प्लीज तुमचा व्हिडिओ बंद करा. भाग्यश्री ताई,
हा, आता शिरीषा बोल, बघू काय होतं. ओके, आता हा हा, खूप बरं येतोय. हो, ओके. सो मुद्दा असा आहे की परत या 10वीच्या मुलाचे आपण उदाहरण घेत होतो की त्याच्या क्षमता आणि त्याची उपलब्धी आणि त्याच्या परिस्थितीतली गरज. ज्या वेळेला 5वीतलं गणित सोडवायला सांगतो त्यावेळेला एक्स इज ग्रेटर दॅन वाय, तिथे लीजर असतो. ज्या वेळेला 10वीतल्या मुलाला 10वीचंच गणित घालायला जातो त्यावेळेला एक्स इज इक्वल टू वाय, तिथे कम्फर्ट आहे. ज्या वेळेला या 10वीतल्या मुलाला थोडंसं काठिण्य पातळी अधिक असलेलं गणित घातलं जातं त्यावेळेला एक्स इज लिटिल लेस दॅन वाय, तिथे या मुलाला चॅलेंज वाटतो. आणि हाच 10वीतला मुलगा, दुसरा एक 10वीतला मुलगा आहे, तो गणितात अत्यंत कमकुवत आहे, त्याला फारसं जमत नाही गणित, आणि त्याला काठिण्य पातळी अधिक असलेलं गणित सोडवायला दिलं तर त्याचं मात्र समीकरण एक्स इज लॉट लेस दॅन वाय असं होईल. म्हणजे त्याच्या क्षमता आणि उपलब्धी खाली असतील आणि परिस्थितीची गरज खूप जास्ती असेल. असं ज्या वेळेला अंतर पडतं त्यावेळेला व्यक्तीमध्ये ताण निर्माण होतो. म्हणजे ह्या चारही अवस्था लक्षात घ्या. लीजर, एक्स इज ग्रेटर दॅन वाय लीजर, एक्स इज इक्वल टू वाय कम्फर्ट, एक्स इज लिटिल लेस दॅन वाय चॅलेंज, आणि एक्स इज लॉट लेस दॅन वाय ही अवस्था स्ट्रेस आणणारी असते. आणि त्याच्याही पलीकडची सिच्युएशन असते ज्याच्यात एक्स खूपच कमी असतो आणि वाय मात्र परिस्थितीची गरज अव्वाच्या सव्वा जास्ती असते. त्यावेळेला त्या क्रायसिस असं म्हटलं जातं. त्यामुळे आत्ताची आपली कोविडची सिच्युएशन जर तुम्ही सगळ्यांनी बघितली तर ह्या सगळ्यांमध्ये आपल्याला सुरुवातीचा जो अनुभव होता तो जणू काही क्रायसिसचा होता. बरोबर, कारण तिथे काय घडतंय, काय नेमकं होतंय, मेडिकल फ्रॅटर्निटीला देखील कळत नव्हतं की नेमकं होतंय काय, काय होतंय, अशामुळे लोक मरत आहेत, काय कॉम्प्लिकेशन्स होत आहेत, काय औषध दिलं असता बरं पडेल, काय औषध दिलं असता ते लागू पडेल, ह्या सगळ्याच विषयी संपूर्ण जगात मंडळी चाचपडत होती. एका बाजूला लोक मरत होती. त्यामुळे ती जी सुरुवातीची जी सिच्युएशन होती तिथे एक्स म्हणजे आपल्या सगळ्यांच्याच क्षमता आणि उपलब्धी आणि परिस्थितीची गरज ह्याच्यामध्ये अफाट अंतर पडलं होतं आणि ती सिच्युएशन आपल्याला सगळ्यांनाच क्रायसिस म्हणून. त्याच्यानंतरचा कालावधी असा आला की जिथे क्रायसिस नव्हतं, परंतु हळूहळू हळू मेडिकल फ्रॅटर्निटीलाही कळायला लागलं. हळूहळू माणसं वाचण्याचं, दगावण्यात म्हणजे वाचण्याचं प्रमाण वाढलं, दगावण्याचं प्रमाण कमी व्हायला लागलं. अंदाज यायला लागला काय केलं असता चालतं, काय नाही करायचं, ऑक्सिजनची लेवल किती असेल तर ते ठीक राहील, त्याच्यापेक्षा कमी केली तर कमी होत गेली तर काय करायला पाहिजे, डॉक्टरना केव्हा गाठायला पाहिजे, केव्हा काळजी करण्याची गरज नाही आणि थोडं सतर्क काय केव्हा राहायला पाहिजे, कुठल्या बाबतीत राहायला पाहिजे. त्यावेळेला क्रायसिस सिच्युएशन कमी झाली होती, परंतु त्या सिच्युएशन मध्ये ताण मात्र होताच. त्याच्यानंतर आत्ताची जी सिच्युएशन आहे ती आपल्याला सगळ्यांना असं वाटतं की ती क्रायसिसही नाही, ताणही बऱ्या अंशी कमी झालाय, पण अजून देखील चॅलेंज म्हणजे करोनाचं आव्हान तसंच आहे. आणि आपली हेल्थ, आपलं स्वास्थ्य टिकवून ठेवणं हे आपल्याला आजही महत्वाचं आहे की जिथे आपल्या क्षमता आणि उपलब्धी ह्या परिस्थितीच्या गरजेपेक्षा थोड्याशा कमी आहेत. त्यामुळे हे इक्वेशन मला असं वाटतं की ही कोविडचीच सिच्युएशन गेल्या मार्च पासून आपण या मार्च पर्यंत आतापर्यंत गेल्या 13 मार्च पासून आजच्या 13 मार्च पर्यंत जर आपण बघितली तर आपण प्रत्येक जण क्रायसिस, स्ट्रेस आणि चॅलेंज या ह्याच्यातनं वरती येत 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 आज चॅलेंज या सिच्युएशनला आहोत. अजूनही आपल्याला निवांतपणा मात्र या परिस्थितीत लाभलेला नाही आणि म्हणूनच किंबहुना अशा पद्धतीचे वर्कशॉप आपण घेतो आहोत, अशा प्रकारचे सेशन्स घेतो आहोत, कारण ह्या अशा परिस्थितीमध्ये स्वतःचं स्वास्थ्य टिकवणं हे आव्हान आज आपल्या सगळ्यांपुढे आहे. सो सांगायचं म्हणजे मुळात हे सगळं समीकरण किंवा हा जो एक्स आणि वायच्या मधलं नातं हा जो हा लक्षात घेण्याचं कारण असं की असं जेव्हा या एक्स आणि वाय मधलं जे एकमेकांच्या समान असणं जेव्हा कुठल्या ना कुठल्या तरी कारणाने हलतं, तिथून पुढे मात्र आपल्याला काहीतरी बदल करण्याची गरज होते.
म्हणजे कल्पना करा की मी एका ठिकाणी नोकरीला लागते, घराच्या अगदी जवळ आहे, माझं घरातलं सगळं बसतान सगळं टाइम टेबल व्यवस्थित बसलं आहे, सगळं उत्तम चालू आहे आणि अचानक माझा अपघात होतो. अपघात झाला, पायाला प्लास्टर पडलं आणि मग मला घरात थांबायला लागलं. आता बघा हा, आधी एक संतुलन होतं, आधी एक समतोल होता की माझ्या क्षमता आणि उपलब्धी आणि परिस्थितीची गरज ह्याच्यामध्ये एक समतोल असलेलं आयुष्य मी रोज जगत होते. अचानक असं झालं की परिस्थितीची गरज तशीच राहिली. आज माझ्या कामाच्या गरजा तशाच आहेत, पण माझ्या क्षमता आणि माझ्या उपलब्धी मात्र काही अंशी खाली आल्या, कारण मला अपघात झाला आणि मला फ्रॅक्चर झाला. आता इथे मुद्दा येतो तो समायोजनाचा किंवा ऍडजस्टमेंटचा, आणि इथे मुद्दा येतो कोपिंगचा. त्यामुळे जेव्हा आपण वेल ऍडजस्टेड याच्यात असतो तेव्हा या सगळ्यामध्ये एक संतुलन असतं, आणि हे संतुलन काही कारणाने बिघडतं किंवा बिनसतं. आणि असं बिनसल्यानंतर किंवा असा बिघाड त्या संतुलनामध्ये झाल्यानंतर मुद्दा येतो तो कोपिंगचा येतो. त्यामुळे कोपिंग म्हणजे काय, तर बेसिकली कोपिंग हा कुठल्याही ताणाच्या किंवा ट्रॉमाच्या किंवा क्रायसिस सिच्युएशनला आपण जो रिस्पॉन्स देतो त्याला म्हणतात कोपिंग. सो कोपिंग अकर्स व्हेन देर इज स्ट्रेस और ट्रॉमा इन युअर लाईफ. हे साधं कोपिंगचं काय म्हणता येईल, व्याख्या म्हणता येईल, किंवा कोपिंग म्हणजे काय हे समजून घ्यायचं असेल तर. मग त्याच्या पद्धती आहेत का, आहेत, तर त्या पद्धतींकडे आपण नंतर येऊया. परंतु पुन्हा हे संतुलन बिघडलं आणि मग आपली धडपड कशा पद्धतीने धडपड सुरू होते, तर ती धडपड असते की एक तर परिस्थितीमध्ये काहीतरी बदल करावा, किंवा स्वतःमध्ये काहीतरी बदल करावा, किंवा दोन्हीमध्ये काहीतरी बदल करावा आणि पुन्हा संतुलनाच्या अवस्थेपर्यंत यावं, ही आपली प्रत्येकाची धडपड सुरू असते. त्यामुळे ऍडजस्टमेंट ज्याला आपण म्हणतो ते म्हणजे जेव्हा इक्विलिब्रियम डिस्टर्ब होतो त्याच्यानंतर तो इक्विलिब्रियम परत आणण्यासाठी आपण जे काही करतो त्याला म्हणतात ऍडजस्टमेंट. ते संतुलन आणण्यासाठी आपण जे काही करतो त्याला म्हणतात ऍडजस्टमेंट. आणि आता मी म्हटलं तसं की ऍडजस्टमेंट ही प्रक्रिया पण आहे आणि ऍडजस्टमेंट हा आउटकम पण आहे. म्हणजे आपण त्या प्रक्रियेतून जातो, त्यात काही ना काहीतरी करतो आणि मग पुन्हा एका समायोजनाच्या परिस्थिती अवस्थेत येतो. त्यामुळे समायोजन किंवा ऍडजस्टमेंट ही एक पूर्ण प्रोसेसही आहे, आणि तो त्याचा आउटकम जेव्हा येतो तेव्हा आपण असं म्हणतो की मी आता ऍडजस्ट झाले माझ्या रुटीनला. किंवा हीच ऍडजस्टमेंट आपण कोविडच्या सुरुवातीच्या काळात आपल्याला सगळ्यांना खूप जड गेली. अचानक आपल्या जगण्यावरती निर्बंध यायला लागले, अचानक अनेक गोष्टी आपल्याला सहज घडत होत्या, रोजच्या आयुष्याचा भाग होता, त्याविषयी आपल्याला 10 वेळा विचार करायला लागला. काही वस्तू आणायची झाली तर आपल्याला विचार करायला लागत नव्हता 10 वेळा मी जाऊ का नको जाऊ. आता मात्र बाहेर जाताना मला 10 वेळा विचार करायला लागत होता. याचा अर्थ आपण ते आव्हान समोर आलं, ते संतुलन आपलं बिघडलं, आणि मग त्याच्यानंतर आपण स्वतःच्याही सवयींमध्ये बदल करायला सुरुवात केली आणि तसंच बाहेरच्याही परिस्थितीमध्ये काही ना काहीतरी बदल करायला सुरुवात केली. उदाहरणार्थ हात धुणे, सॅनिटायझर वापरणे, मास्क वापरणे, ह्याही सगळ्या गोष्टी आपण हे केला. आणि आपण बघितलं असेल तर दुकानदारांनी सुद्धा मग ती प्लास्टिकची शील्ड लावली, रिक्षावाल्यांनी नंतर नंतर प्लास्टिकची शील्ड लावली. म्हणजे थोडक्यात प्रत्येकाने बाह्य परिस्थितीतही बदल केला आणि स्वतःच्याही काही सवयी आणि याच्यामध्ये बदल केला, आणि करत करत आपण पुढच्या समायोजनाच्या झालं ना, 5 वाजले परिस्थितीत ना, आपोआप होते तो. काहीच नको करू, आपोआप होऊन जाते. आपल्यालाही करता येत. हॅलो. सो हा जो त्यातला मुद्दा होता हा आपण सगळ्यांनी अनुभवला होता. सो ऍडजस्टमेंटची प्रोसेस मी आता तुम्हाला म्हटलं तसं की ऍडजस्टमेंट म्हणजे समायोजन ही प्रोसेस पण आहे आणि समायोजन हा आउटकम पण आहे, आणि त्या प्रोसेसमध्ये आपण जे काही करतो त्याला म्हणतात कोपिंग. आता कोपिंग म्हटल्यानंतर आता मी म्हटलं तसं की साधं समजून घ्यायचं तर कोपिंग हा रिस्पॉन्स आहे कुठल्या म्हणजे कुठल्याही ताणाच्या किंवा क्रायसिसच्या सिच्युएशनला दिलेला रिस्पॉन्स आहे.
मग शास्त्रज्ञांनी ह्या कोपिंगच्या विषयी खूप अभ्यासही केला. तो अभ्यास असा केला की प्रत्येकाच्या कोपिंग म्हणजे कोपिंग म्हणल्यानंतर मुळात त्याच्यात काय काय बरं इन्व्हॉल्ड असतं, कशाचं मिळून हे कोपिंग नावाचं एक रसायन तयार होतं. तर त्याच्यामध्ये अनेक गोष्टी अशा लक्षात आल्या की आपल्या प्रत्येकाची एक काही ना काहीतरी व्यक्तिमत्व असतं आणि त्या व्यक्तिमत्वामधले काहीतरी शक्तिस्थानं असतात, हे आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे. तर कोपिंग म्हटलं की ह्या शक्तिस्थानाचा एक भाग त्याच्यामध्ये येतो. दुसरा असा येतो की प्रत्येकाची आपली काही ना काहीतरी टेम्परामेंट असते. म्हणजे असं नेहमी गमतीने म्हणतात की जगात दोन प्रकारची माणसं असतात. एक प्रकारची माणसं असं म्हणतात की इट इज सेफ अंटिल प्रूव्हन डेंजरस, आणि दुसऱ्या कॅटेगरीतली माणसं असं म्हणतात की इट इज डेंजरस अंटिल प्रूव्हन सेफ. जोपर्यंत धोक्याची जाणीव होत नाही तोपर्यंत सगळं ठीक आहे असं मी समजते असं म्हणणारी माणसं असतात, आणि जोपर्यंत ठीक आहे असं समजत नाही तोपर्यंत धोका आहे असं मानणारी पण लोक असतात. साधारणपणे आपल्याला म्हणता येईल टेम्परामेंट. तिसरा मुद्दा जो त्यातला आहे तो असा आहे लोकस ऑफ कंट्रोल. आता हा भाग थोडासा आपण लक्षात घेऊया. एक छोट काय म्हणतात त्याला ऍक्टिव्हिटी जर एनिवेज मी ती एरवी फेस टू फेस मध्ये घेतली असती, पण लोकस ऑफ कंट्रोल हा मुद्दा आपण लक्षात घेऊया थोडासा. एक साधा विचार करा. मनात तुम्ही प्रत्येकाने, म्हणजे लिहिण्याचा मुद्दा नाही, परंतु मनात तुम्ही प्रत्येकाने एक वाक्य असं मनात धरा की ज्याची सुरुवात आय हॅड टू, मला असं करावं लागलं, अशी सुरुवात असलेलं, आय हॅड टू ची सुरुवात असलेलं एखादं वाक्य मनामध्ये आणा. मी अगदी अर्धा मिनिट थांबते. असं एखादं वाक्य मनात आणा किंवा कागद पेन्सिल जवळ असेल तर लिहून ठेवा. दुसरं वाक्य पुन्हा मनात आणा किंवा कागद पेन्सिल असेल तर जवळ ठेवा, लिहून काढा. ते असं होत आहे की आय कांट, आय कॅनॉट. आणि तिसरं वाक्य आय एम अनेबल टू. सो 3 वाक्य साधारणपणे तुम्ही मनात ठेवली असतील किंवा उतरवून ठेवली असतील. पहिलं आय हॅड टू. मग अगदी असंही साधं असेल की आय हॅड टू गो टू स्कूल व्हेन आय वॉज अ किड. मी लहान होते तेव्हा मला शाळेत जावं लागलं. दुसरं वाक्य मी म्हटलं तसं की आय कांट. आणि तिसरं वाक्य बिगिनिंग विथ आय एम अनेबल टू. आता बघा हा, आता तुम्ही प्रत्येकाने एक छोटी गोष्ट करायची आहे की आय हॅड टू याने सुरू होणारं जे वाक्य आहे ते आय चोज टू, त्या वाक्याचा उत्तरार्ध तसाच ठेवा आणि पूर्वार्ध बदलून आय हॅड टू च्या ऐवजी आय चोज टू असा लिहा. त्याच्या पुढचं वाक्य जे होतं आय कांट, त्याही वाक्याचा उत्तरार्ध तसाच ठेवा आणि पूर्वार्ध आय वोंट. आणि शेवटचं वाक्य त्याचाही उत्तरार्ध तसाच ठेवा, पूर्वार्ध आय वॉज अनेबल टू याच्या ऐवजी आय डिड नॉट ट्राय हार्ड इनफ टू. I did not try hard enough to. कोणी एखाद दोन मंडळी शेअर करू शकतील काय झालं? मी बोलू का? सगळ्याचेच अर्थ एकदम बदलले.
आणि जे आतापर्यंत इतरांवर ब्लेम टाकला जाण्याच्या ह्याच्यात होतं ते सगळं स्वतःवर आल्यासारखं वाटलं थोडंसं. ओके. सगळी आपली रिस्पॉन्सिबिलिटी आली. अजून कोणी शेअर? परिस्थिती नाही, आपण बदलायला पाहिजे. ओके. परिस्थिती बदलायची पॉसिबिलिटी निर्माण झाली. म्हणजे हा जो बदल तुम्ही अनुभवलात ना सगळ्यांनी, की आपल्यावरती जबाबदारी आली. म्हणजे आय हॅड टू गो टू स्कूल ऍज अ किड असं मी जेव्हा म्हणते तेव्हा खरं तर असं असतं की आय चोज टू गो टू स्कूल. तेव्हाही शाळेत न जाणारी ही मंडळी होतीच, त्याचे काही ना काहीतरी परिणाम त्यांच्या वाट्याला येतच होते. मी शाळेत जायचं ठरवलं आणि त्याचे काही परिणाम माझ्या वाट्याला आले. याला म्हणतात लोकस ऑफ कंट्रोल. म्हणजे ज्या वेळेला आपण ही ओनरशिप स्वतः घेतो की दुसरा पर्याय होता का नव्हता, होता, पण तो मी घेतला नाही. पण गंमत अशी होते ना की निगेटिव्ह चॉईसला आपण चॉईसच म्हणत नाही. पण वास्तव असं असतं की एखादी गोष्ट करण्याचा आणि न करण्याचा दोन्हीचे पर्याय माझ्या समोर असतात. पण मी जे करायचं ठरवते एखादी गोष्ट करण्याची किंवा न करण्याची, त्या प्रत्येकाचे काही ना काहीतरी कॉन्सिक्वेन्सेस असतातच. ह्याचं भान आपण जेव्हा ठेवतो, म्हणजे मी नेहमी म्हणते की ज्या वेळेला आपण पर्याय निवडतो ना त्याच वेळेला आपण परिणाम देखील निवडलेला असतो. म्हणजे उदाहरणार्थ काठीचं एक टोक उचललं तर दुसरं टोक हे आपोआप उचललं जातं, ते वेगळं उचलायची गरज पडत नाही. म्हणजे मी अभ्यास कमी करण्याचा पर्याय ज्या वेळेला निवडते त्याच वेळेला मार्क कमी मिळण्याचा परिणाम मी निवडलेला असतो, फक्त रिझल्ट लागल्यानंतर तो समोर येतो. त्यामुळे एक लक्षात घेऊया की लोकस ऑफ कंट्रोलचा महत्वाचा मुद्दा जो आहे तो असा आहे की माझ्या हातात प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी पर्याय असतात, नंबर 1. नंबर 2, ते पर्याय मी ज्या वेळेला निवडते त्याच वेळेला त्याचे परिणाम निवडलेले असतात, ते वेगळे निवडावे लागत नाहीत. आणि तिसरा भाग, जगामध्ये आतापर्यंत कुठलाच पर्याय असा नाही की ज्याचे फक्त सकारात्मक परिणाम आहेत किंवा ज्याचे फक्त नकारात्मक परिणाम आहेत. असा कुठलाच पर्याय जगामध्ये आज तागायत अस्तित्वात नाही. ह्या सगळ्याचं भान ठेवणे आणि प्रत्येक वेळेला तो पर्याय निवडताना तो आपण निवडलेला पर्याय आहे ह्या भावनेने तो निवडणं, याचा अर्थ लोकस ऑफ कंट्रोल. कोपिंग मध्ये या सगळ्याचं महत्व खूप जास्ती आहे. तो 3 घटक मी आतापर्यंत तुम्हाला सांगितले. एक, आपली पर्सनॅलिटी, आपलं व्यक्तिमत्व, त्याच्यामध्ये काही असणारी शक्तिस्थानं, हा एक कोपिंग मधला एक महत्वाचा घटक असतो. दुसरा, आपल्या प्रत्येकाची टेम्परामेंट, जगाकडे आपण सर्वसाधारणपणे कसं बघतो ती एक. हे मगाशी म्हटलं तसं की इट इज सेफ अंटिल प्रूव्हन डेंजरस, असं मी म्हणते का इट इज डेंजरस अंटिल प्रूव्हन सेफ, असं म्हणणाऱ्यातली मी आहे. ही टेम्परामेंट झाली. तिसरा भाग आहे तो लोकस ऑफ कंट्रोलचा. चौथा भाग या कोपिंग मध्ये महत्वाचं अजून काय ठरतं तर त्याला म्हणतात सेल्फ एफिकसी. म्हणजे मी किती प्रभावीपणाने गोष्टी करू शकते. म्हणजे पुन्हा माझं व्यक्तिमत्व किती प्रभावी आहे असा मुद्दा नसून मी माझ्या करत असलेल्या गोष्टी किती प्रभावीपणे एफिशियंटली मी करू शकते ह्याविषयी माझं असलेलं परसेप्शन. त्याला ऍब्सोल्यूट असं काहीही नसतं, परंतु माझं स्वतःचं त्याविषयीचं काहीतरी एक समज असतो, काहीतरी एक आपली आपली उमज असते. हा एक कोपिंग मधला एक महत्वाचा घटक म्हणून धरला जातो. नंतर 5वा घटक असा आहे की एक्स्ट्राव्हर्शन आणि इंट्राव्हर्शन. इथे पण मी थोडंसं स्पष्टीकरण देते. थोडंसं अगदी न्यूरोसायन्सचं थोडीशी झलक तुम्हाला देते, म्हणजे थोडक्यात समजावून सांगण्याचा प्रयत्न करते, कारण हा मुद्दा एक्स्ट्राव्हर्शन आणि इंट्राव्हर्शन हा खूप महत्वाचा आहे लक्षात घेण्याचा. तो लक्षात एवढ्यासाठी घ्यायचा की आपल्या मेंदूची, मी मगाशी म्हटलं तसं की शरीराची आणि मेंदूची धडपड ही कायम संतुलन राखण्याकडे असते. आता होतं असं की मेंदूमध्ये ज्या वेळेला खूप कोलाहल माजतो त्यावेळेला आपल्याला असं शांत, म्हणजे एखाद्या आदल्या दिवशी रात्री खूप जोरदार पार्टी झाली आहे,
उशिरापर्यंत हसणं, गप्पा खिदळणं खूप जोरजोरात झालं आहे आणि खूप कोलाहल झाला आहे, तर दुसऱ्या दिवशी सकाळी काय अवस्था असते नॉर्मली? ती सगळी जण एकाच ठिकाणी, काल रात्री आदल्या दिवशी खूप दंगा झालाय, तर दुसऱ्या दिवशी सकाळी साधारण परिस्थिती अशी असते की जो तो शांत असतो. समोरासमोर आलं तरी एकमेकांशी काही उन्मेखून बोलावं असं काही त्यावेळेला वाटत नाही. किंवा लगेच ह्याला फोन कर, त्याला फोन कर, असं करून 4 प्रोग्राम ठरवायचे, असं त्या दुसऱ्या दिवशी सकाळी कोणीही करायच्या भानगडीत पडत नाही. याचं कारण तो जो कोलाहल झालेला आहे मेंदूमध्ये, तर मेंदूची जी धडपड आहे ती संतुलन आणण्याकडे, म्हणजे तो कोलाहल कमी करून शांतता आणण्याकडे हा मेंदूचा कल आहे, किंबहुना ती मेंदूची गरज आहे. याच्या उलट ज्या वेळेला खूप कंटाळवाणा दिवस गेलेला असतो, काहीच फारसं घडलेलं नसतं, त्यावेळेला आपण इकडे जाऊया का, तिकडे जाऊया का, शॉपिंगला जाऊया का, गप्पा टाकायला जाऊया का, भेटूया का, कोणाकडे तरी जाऊया का, याचा लगेचच विचार करतो. कारण ती जी अराउझल लेवल मेंदूची कमी झालेली असते, लो झालेली असते, ती लिफ्ट करणं ह्याच्यासाठी मेंदूची ती गरज असते. त्यामुळे कोलाहल होणं म्हणजे अराउझल लेवल वाढणं किंवा अराउझल लेवल खूपच कमी होणं, या दोन्ही मधनं मेंदू नेहमी प्रयत्न असतो. कमी असेल तर ती वाढवण्याचे विचार आपल्या मनात आपसूक यायला लागतात, आणि जास्ती झाली असेल तर ते कमी होण्याचे विचार आपल्या मनात आपोआप यायला लागतात, आणि तशी कृती आपण करतो, कारण मेंदूला ते संतुलन हवं असतं. हा एक मुद्दा बरं का. दुसरा मुद्दा असा की प्रत्येकाला किती अराउझल आणि किती लो स्टेट टॉलरेट होऊ शकते, हा आपल्या प्रत्येकाचा जेनेटिक सेट पॉइंट असतो. म्हणजे किती हाय आणि किती लो मी सहन करू शकते, मला चालतं, किती शांतता मला चालते आणि किती कोलाहल मला चालतो, या प्रत्येकाची आपापला एक जेनेटिक सेट पॉइंट असतो. आता ह्या दोन गोष्टी लक्षात घ्या. आता तिसरा मुद्दा, हे एक्स्ट्राव्हर्शन आणि इंट्राव्हर्शनच्या बाबतीत समजून घेण्याचं कारण काय आहे? तर दोन गोष्टी मी पुन्हा सांगते की जेनेटिक सेट पॉइंट की किती हाय आणि किती लो आपण बेअर करू शकतो त्याचा, आणि दुसरा प्रत्येक वेळेला मेंदूचे प्रयत्न मात्र संतुलनाकडे, हाय आला असेल तर कमी करणे, लो आला असेल तर लिफ्ट करणे, या पद्धतीने मेंदूचं काम चालतं. आता मग एक्स्ट्राव्हर्शन आणि इंट्राव्हर्शन मध्ये काय होतं, तर ते मूल आईच्या गर्भामध्ये ज्या वेळेला वाढत असतं आणि ज्या वेळेला त्याच्या मेंदूची डेव्हलपमेंट होत असते, आणि नंतर देखील फिजिओलॉजिकली जसजसे काही गोष्टी घडत राहतात, त्यावेळेला असं होतं की काही जणांच्या मेंदूचं डिझाईन असं होतं की स्टिम्युलसची हाय, लो किंवा मीडियम इंटेन्सिटी, म्हणजे अतिशय तो स्टिम्युलस म्हणजे काय म्हणता येईल त्याला, एखादा आवाज असेल किंवा काहीही, हा लो और मीडियम इंटेन्सिटी ऑफ स्टिम्युलसने सुद्धा एखाद्या व्यक्तीचा मेंदू खूप लवकर त्याची अराउझल लेवल वाढते. हे पुन्हा लक्षात घ्या. इंट्रोव्हर्ट व्यक्तीची मेंदूची अराउझल लेवल ही लो और मीडियम इंटेन्सिटी ऑफ स्टिम्युलसने सुद्धा वाढते. आता अशी जर ती थोडक्याने सुद्धा जर ती अराउझल लेवल वाढत असेल, तर अर्थातच ती व्यक्ती फार लोकांशी बोलेल, गप्पाच मारत बसेल, 10 मित्रमंडळी करेल, सगळ्यांच्या बरोबर सतत काही ना काहीतरी प्रोग्राम ठरवेल, असं होणार नाही. कारण त्या व्यक्तीचा मेंदू शांत होण्यासाठीचीच मागणी करत राहील, आणि मग ती व्यक्ती एकटं बसणं, शांत बसणं, स्वतःच काहीतरी ऍक्टिव्हिटी करत राहणं हे जास्ती प्रिफर करेल. व्हेअरएज एक्स्ट्राव्हर्ट व्यक्तीचा मेंदू हा जर लो त्याचं लिफ्ट व्हायचं असेल, तर हाय इंटेन्सिटी ऑफ स्टिम्युलस शिवाय त्या व्यक्तीचं लो असतो तो लिफ्टच होत नाही. आता हा लो जर लिफ्ट व्हायला हाय इंटेन्सिटी ऑफ स्टिम्युलस लागत असेल, कारण मेंदूला पुन्हा संतुलनाकडे यायचंय, तर ती व्यक्ती शांत बसलीये, आपलं आपलं एकटंच काहीतरी करत बसलीये, असं होणं कदापि शक्य नाही. ती दोन जणींना फोन करेल, गप्पा टाकेल, हे करू म्हणेल, ते करू म्हणेल, कुकिंग मध्ये काहीतरी करून बघेल, असा जो सगळा भाग आहे हे ती व्यक्ती करेल, कारण तो लो लिफ्ट होणं मेंदूसाठी अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे इंट्राव्हर्शन आणि एक्स्ट्राव्हर्शन
हा अतिशय म्हणजे ह्याच्या मागे जेनेटिक सेट पॉइंट आहे, ह्याच्या मागे फिजिओलॉजी आहे आणि ह्याच्या मागे न्यूरोसायन्स आहे. थोडक्यात इंट्रोवर्शन आणि एक्स्ट्रावर्शन हा आपल्या प्रत्येकाचा एक डिफाईन्ड मेकअप आहे. ते ब्रेन आर्किटेक्चरच तसं आहे हे आपण लक्षात घेऊया. हे का लक्षात घ्यायचं सांगते. आपण एक जनरेशन अलीकडे किंवा इव्हन माझ्याही जनरेशनचं हे केलं ना, तर सर्वसाधारणपणे घरामध्ये शांतता असायची, सर्वसाधारणपणे लोक शांत असायची. आणि ते तेव्हा अतिशय सामान्य नॉर्मल धरलं जायचं. पण आता सोशल मीडिया आणि ह्या सगळ्या गोष्टींनी एक्स्ट्रावर्शन ह्याला नॉर्मल ठरवलंय, की जणू काही तुमचा इतका असा सगळा संपर्क असला पाहिजे, इतकं साधं सारखं तुम्ही काही ना काहीतरी करत असलं पाहिजे, इतरांच्या संपर्कात असलं पाहिजे, बोललं पाहिजे, व्यक्त झालं पाहिजे, अमुक झालं पाहिजे. हे इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलं जातं की एक्स्ट्रावर्शन हा नॉर्म धरला गेलाय आणि मग एनिथिंग अदर दॅन एक्स्ट्रावर्शन इज कन्सिडर्ड टू बी ॲबनॉर्मल. इथे मला असं वाटतंय की आपण सगळ्यांनी खूप जाणीवपूर्वक हे लक्षात घेण्याची गरज आहे, कारण इंट्रोवर्ट आणि एक्स्ट्रावर्ट माणसाच्या कोपिंग मेकॅनिझम या अत्यंत वेगळ्या असतात. त्यामुळे त्याच्याकडे आपण येऊया. सो इंट्रोवर्शन आणि एक्स्ट्रावर्शन मधला हा एक फरक मला असं वाटतंय की तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्या. आणि सगळ्यात शेवटचा जो मुद्दा आहे ज्याच्याविषयी आपण पुढच्या वेळेला बोलणार आहोत तो म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स. ओके, सो ज्या वेळेला आपण कोपिंग म्हणतो त्याच्यामध्ये ह्या एवढ्या सगळ्या घटकांचा पर्सनॅलिटी, टेम्परामेंट, लोकस ऑफ कंट्रोल, सेल्फ एफिकसी, एक्स्ट्रावर्शन, इंट्रावर्शन आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आणि कम्युनिकेशन सारखी काही स्किल्स, या सगळ्यांची गोळाबेरीज मिळून आपलं कोपिंग मेकॅनिझम ठरत असतं. त्यामुळे कोपिंग मेकॅनिझम हा काही असं एक घटना, एक गोष्ट, एक फॅक्टर आणि मेंदूतला एक हिस्सा जबाबदार असं नसतं. तर या सगळ्या फॅक्टर्सची मिळून एक ती गोळाबेरीज असते. मग शास्त्रज्ञांनी कोपिंग मेकॅनिझम वरती अनेक प्रकारच्या संशोधनं केली. अगदी जी कॉमनली नोन आहेत ते म्हणजे प्रॉब्लेम फोकस्ड कोपिंग आणि इमोशन फोकस्ड कोपिंग. ही नावच तुम्हाला सांगतायत की बहुतेक वेळेला म्हणजे आपण हे अनेक वेळेला व्यवहारामध्ये सुद्धा बघतो की एखादा प्रश्न असला समोर आला तर तो प्रश्न तर्काच्या आधाराने सोडवणारी काही मंडळी असतात आणि भावनेच्या आधारावर तो सोडवणारी काही मंडळी असतात. पुन्हा याच्यात चूक किंवा बरोबर असा मुद्दा नसून ही कोपिंग स्टाईल आहे आणि ज्याच्यामध्ये मी मगाशी आतापर्यंत म्हणलं तसं की या सगळ्या घटकांचा समावेश त्याच्यामध्ये येतो. त्यामुळे काही जण अनेक परिस्थितीला भावनिक दृष्ट्या सामोरी जातात आणि ती यशस्वीरित्या हाताळतातही. म्हणजे भावनिक दृष्ट्या सामोरं जाणं म्हणजे इमोशन फोकस्ड कोपिंग हे चुकीचं आहे असा मुद्दा अजिबातच नाही, हे आपण लक्षात घेऊया. सो कोपिंगचे साधारणपणे हे दोन प्रकार हे पूर्वीपासून माहिती होते, पण जसजसा त्याविषयी रिसर्च केला गेला त्याच्यामध्ये 4 प्रकार प्रामुख्याने आले आणि 5वा अगदी विशेषत्वाने आला तो इटली मधल्या त्यांच्या काही टेस्ट हे करताना आला. पण तो मला असं वाटतं की भारतीय समाज जीवनाला सुद्धा खूप लागू पडतो. सो एक प्रकार आहे तो प्रॉब्लेम फोकस्ड कोपिंग, दुसरा प्रकार आहे तो इमोशन फोकस्ड कोपिंग, तिसरा प्रकार आहे तो सीकिंग सोशल सपोर्ट म्हणजे इतरांची मदत घेऊन परिस्थितीवर मात करण्याचा, कोपअप करण्याचा प्रयत्न करणं. चौथा प्रकार आहे तो अवॉइडन्स म्हणजे एस्केप, अवॉइडिंग डीलिंग विथ अ प्रॉब्लेम. आता पुन्हा तुम्हाला सगळ्यांना गंमत वाटेल की ह्याला कोपिंग म्हणतात का, तर हो, हे कोपिंगच आहे. कारण कोपिंगचा मूळ अर्थ की ताण आणि क्रायसिसच्या सिच्युएशनला दिलेला रिस्पॉन्स म्हणजे कोपिंग. त्यामुळे तिथे पळ काढणं आणि प्रॉब्लेमला फेस न करणं हे पण कोपिंगच आहे. फक्त परत म्हटलं तसं की ते हेल्दी आणि अनहेल्दी कोपिंग कडे आपण नंतर जाऊया. सो चौथा मुद्दा आहे तो कोपिंगचे जे स्ट्रॅटेजी असतात किंवा कोपिंग मेकॅनिझम्स असतात त्यातला एक मुद्दा आहे तो अवॉइडन्स, अवॉइडिंग द एक्झिस्टिंग प्रॉब्लेम, फेसिंग अन एक्झिस्टिंग प्रॉब्लेम. आणि 5वा जो मी म्हटलं की तो एका विशेष परिस्थितीत लक्षात आला पण आपल्याकडे तो खूप वेळेला दिसतो, तो म्हणजे ट्रान्सेंडन्स ओरिएंटेड कोपिंग. म्हणजे
त्या परिस्थितीतनं आपण स्वतः एक व्यक्ती म्हणून इव्हॉल्व्ह होतो आहोत, अशा प्रकारचा दृष्टिकोन बाळगणं. पुन्हा मी रेझिलियन्स विषयी बोलत नाहीये, हे कोपिंग विषयी बोलतीये. रेझिलियन्स इज बाउन्सिंग बॅक. पण अशा प्रकारची एखादी विचारधारा किंवा एखादे असं धार्मिक हे गोष्टींचा आधार घेणं, ज्याच्यातनं माझ्यामध्येच काहीतरी एक उन्नत अवस्था माझी येते आहे आणि त्याच्यामुळे असलेल्या प्रश्नाला मी सामोरं जाऊ शकते आहे, अशा प्रकारची मानसिकता निर्माण करणं. म्हणजे उदाहरणार्थ, पुन्हा इथे कशावरही टीका करणं हा हेतू नाही, फक्त उदाहरण की ट्रान्सेंडन्स ओरिएंटेड कोपिंग म्हणजे काय. तर अनेक वेळेला एखादं मतिमंद किंवा गतिमंद मूल आलं किंवा एखादं अपंग मूल जन्माला, जन्मतःच अपंग असलेलं मतिमंद असलेलं मूल आलं, तर अनेक वेळेला अशा प्रकारची एक फिलॉसॉफी किंवा अशा प्रकारचा एक विचार केला जातो की मला असं मूल सांभाळण्याची ताकद माझ्यामध्ये आहे, म्हणूनच माझ्या पदरी असं मूल आलं. पुन्हा या विचाराविषयी माझं भांडण अजिबातच नाही किंवा याच्यावर टीका करणं हा हेतूच नाही, परंतु ह्या पद्धतीचा विश्वास स्वतःविषयी बाळगणं, स्वतःची मूल्य अशा पद्धतीने एका उंचीवर नेऊन ठेवणं, ज्याच्यामुळे अशा प्रकारचं मूल सांभाळण्यासाठी मला एक हौसला येतो, एक हिम्मत येते आणि मग मी अनेक गोष्टी करायला लागते. म्हणून याला कोपिंग असं म्हटलं जातं. परंतु अनेक ठिकाणी याच्यामध्ये आता असा मग धर्माचा आधार घेऊन, संतांचा आधार घेऊन, एखादं संत वचन हे करून की वारंवार मला काहीतरी प्रश्न समोर येत आहेत, पण मग अशा प्रकारची मानसिकता निर्माण करून माणसं त्या ताणाला सामोरी जातात. तर हेही एक प्रकारचं कोपिंग मेकॅनिझम हे आयडेंटिफाय केलंय. पुन्हा पाचही गोष्टी सांगते की प्रॉब्लेम फोकस्ड, इमोशन फोकस्ड, सीकिंग सोशल सपोर्ट, अवॉइडन्स आणि ट्रान्सेंडन्स ओरिएंटेड कोपिंग, अशा प्रकारचे हे 5 कोपिंग मेकॅनिझम हे सर्वसाधारणपणे आपल्या आयडेंटिफाय केले गेलेले आहे. मग मुद्दा येतो की हेल्दी कशाला म्हणायचं, मग हेल्दी कोपिंग मेकॅनिझम कशाला म्हणायचं. तर साधं गोष्ट आहे की अशा प्रकारचं कोपिंग की ज्याने पळवाट काढण्याची गरज उरत नाही, प्रश्न तर आपण हाताळतो आहोत, ती समस्या कधी सुटते कधी सुटत नाही, परंतु ती सोडवण्यासाठीचे सातत्याने प्रयत्न करतो आहोत. पण ते प्रयत्न करताना काय काय दिसतंय बरं आपल्या वागण्यामध्ये किंवा आपल्या एकूण त्या परिस्थितीच्या अप्रोच मध्ये. एक ह्युमर, म्हणजे एखादी गोष्ट लाइटर नोट वरती नेणं. एक अगदी पर्सनल अनुभव सांगते, सहज गंमत म्हणून. माझी मुलगी इथे इंजिनिअरिंग ज्यावेळेला करत होती, तर त्यावेळेला तिला सकाळी उठवणं असं बाबाचं काम असायचं. आणि बाबा तिचा रोज रात्री तिला विचारायचा की किती वाजता उठवायचंय तुला उद्या, आणि मग ती वेळ सांगायची. आणि त्या वेळेला ह्याने उठवलं तरी सुद्धा ती उठवताना अतिशय वतवत करत, काय बाबा तू काय, असं करत करत उठायची. असं हे रोज दोघांचं चाललेलं होतं. तर एक दिवस बाबा तिचा म्हणला की अगं हे काय आहे, हिने रोज सांगितलेल्या वेळेला मी हिला उठवतो तरी ही उठताना मात्र वतवत करत उठते. तर माझी मुलगी पटकन म्हणाली की बाबा तू चिकाटीने प्रयत्न करत राहा, एक दिवस तू यशस्वी होशील. आता इथेच सगळ्याच त्या परिस्थितीमधला एक, परिस्थिती तशी क्षुल्लकच होती, परंतु एक बारीक निर्माण झालेला ताण होता, तो क्षणार्धात निघून गेला. दिस इज ह्युमर. म्हणजे कुठली गोष्ट, किंवा पुलंची एक किस्सा नेहमी सांगतात ना की एकदा ते सुनीताबाई आणि वसंतराव देशपांडे एकदा चालले होते, कुठेतरी घाट रस्त्याने चालले होते आणि सुनीताबाई ड्रायव्हिंग करत होत्या. आणि ते ड्रायव्हिंग करताना एका अगदी घाटातल्या अवघड वळणावर समोर एक गवा येऊन ठेपला. तर सुनीताबाईंनी ब्रेक मारला आणि वसंतरावांना तो दिसल्यानंतर वसंतराव एकदम म्हणले की पीए लुक, ही इज चार्जिंग टुवर्ड्स अस. तर पुलं त्याही परिस्थितीत सुनीताबाईंना म्हणले की हा बघा वशा म्हणे, गव्याला कळू नये म्हणून इंग्लिश मध्ये बोलतोय.
सांगायचा मुद्दा असा की ती एक सिच्युएशन होती जेव्हा काहीतरी एक रिस्पॉन्ड करणं अत्यंत गरजेचं होतं. तर ह्युमर हा कोपिंग मेकॅनिझम जर त्या कोपिंग मध्ये त्या परिस्थितीमध्ये अशा प्रकारची तरल विनोदबुद्धी जर जागी असेल तर हे नक्की समजून चालायला हरकत नाही की आपलं हेल्दी कोपिंग मेकॅनिझम आहे. दुसरं, सिकिंग सपोर्ट हा सुद्धा हेल्दी कोपिंग मेकॅनिझम मधला अत्यंत महत्वाचा भाग आहे. म्हणजे इतरांवरती अवलंबित्व ठेवणं हा मुद्दा इथे अभिप्रेत नसून जी मदत आपल्याला गरजेची वाटते ती त्या त्या वेळेला अतिशय उत्तम पद्धतीने समोरच्याकडनं मागणं, मदतीची मागणी करणं आणि ती मदत घेणं हे देखील कोपिंगसाठी अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे अनेक माणसं अशी असतात बरं का जी स्वतः अत्यंत मदतखोर असतात. हे इतरांना मदत करायला धावून जातात पण स्वतः मदत घ्यायची वेळ आली किंवा अशी परिस्थिती आली तर असं लगेच म्हणतात की नाही बाई मला नाही आवडत कोणाकडनं मदत घ्यायला. आता ह्या जो काही वाक्य असतं ते किती इगोइस्टिक आहे आणि त्याच्याकडे आपण वेळ मिळाला तर जाऊ, परंतु एक लक्षात घ्या की मदत देणं घेणं आणि मदतीची देवाणघेवाण होऊ शकते अशा प्रकारचं नातं आपल्या आयुष्यात असणं हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे जो हेल्दी कोपिंगसाठी अत्यंत गरजेचा आहे. तिसरा मुद्दा आहे तो प्रॉब्लेम सॉल्व्हिंगचा, ज्याच्याविषयी आपण पुढच्या याला प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आणि कम्युनिकेशन याच्याविषयी आपण बोलणारच आहोत. चौथा मुद्दा जो आहे तो रिलॅक्सेशनचा, की ज्या वेळेला क्रायसिस किंवा एखादी क्रिटिकल सिच्युएशन चालू असते आणि त्याच्याशी आपण सातत्याने झगडत असतो त्यावेळेला स्वतःला रिलॅक्स करण्यासाठी आपण जाणीवपूर्वक काही गोष्टी करतो का नाही याचा मला असं वाटतंय की काय म्हणतात याचं भान राखणं आणि रिलॅक्सेशनसाठी जाणीवपूर्वक काही ना काहीतरी करणं हे हेल्दी कोपिंगसाठी अत्यंत गरजेचं आहे. दुसरा भाग जो आहे अजून एक तो म्हणजे फिजिकल रिक्रिएशन, म्हणजे काही ना काहीतरी मनोरंजनाच्या गोष्टी करत राहणं हाही भाग आहे. एक अत्यंत महत्वाचा भाग मगाशी मी म्हटलं तसं की परिस्थितीची गरज आणि स्वतःमधल्या क्षमता आणि उपलब्धी याच्यामधलं अंतर खूप जास्ती असतं. त्यावेळेला काही वेळेला ती परिस्थितीची गरज कमी कशी करता येईल ह्याकडे बघायला लागतं, तर काही वेळेला त्या परिस्थितीकडनं असलेल्या आपल्या अपेक्षा आपल्याला कमी करायला लागतात. नाहीतर त्या अपेक्षा वास्तववादी नसतील तर मात्र आपल्याला तो ताण सातत्याने जाणवत राहील आणि मग ते कोपिंग हेल्दी होण्यापासनं लांब राहत जाईल. त्यामुळे फिजिकल रिक्रिएशन, ऍडजस्टिंग युअर एक्सपेक्टेशन्स आणि मगाशी मी म्हटलं तसं की डिनायल हा जो आहे हा मग आपल्याला अनहेल्दी, मग अनहेल्दी कोपिंगचे हे कुठले की डिनायल, ऍज इफ दॅट प्रॉब्लेम डझंट एक्झिस्ट, त्या समस्येविषयी बोलायचंच नाही, ती समस्या अस्तित्वातच नाही असं म्हणायचं किंवा अशा वेगवेगळ्या पद्धतीने हे डिनायल दिसत राहतं. किंवा मग अल्कोहोल असेल किंवा एखादं व्यसन असेल किंवा अधिक झोपायचं किंवा खूप कमी झोप येणं, त्याहीपेक्षा अधिक झोपणं, अधिक खाणं, ह्या ज्या गोष्टी आहेत, इतरांना ब्लेम करणं, स्वतःला ब्लेम करणं किंवा सतत त्या परिस्थितीमध्ये वतवत वतवत करत सतत भडका होत राहणं, हे सगळे कोपिंगच आहेत, परंतु अनहेल्दी कोपिंग मेकॅनिझम आहेत हे आपण लक्षात घेऊया. त्यामुळे हा जो भाग आहे की कोपिंग आपण प्रत्येक जण करत असतो, हेल्दी कुठलं आणि अनहेल्दी कुठलं हे मात्र आपल्याला लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. आता अनहेल्दी कोपिंग मेकॅनिझमची मी जस्ट सुरुवात केली होती, पण त्यातले काही गोष्टी नक्की सांगते की एक मुद्दा आहे त्यातला तो म्हणजे अवॉइडिंग एनिथिंग दॅट इज इन पॉझिटिव्ह, म्हणजे आजूबाजूला थोडं जरी काहीतरी नकार, काही माणसं असतात जरा काही निगेटिव्ह दिसलं की त्याच्यापासून लांबच पळण्याचा प्रयत्न करतात, नकोच ते, कोणी सांगितलंय असलं काहीतरी, आपलं चाललंय ते बरं चाललंय, दुर्लक्ष केलेलं बरं, अशा पद्धतीचा त्याच्याकडे जो काही एक बघण्याचा दृष्टिकोन असतो तो हा पुन्हा अनहेल्दी कोपिंग कडे नेणारा असतो. दुसरा भाग जो आहे तो कॅटॅस्ट्रोफायझिंग. तुम्ही सगळी माइंड जिमची मंडळी आहात त्यामुळे आरईबीटी विषयी भरपूर वेळेला बोललं ऐकलं गेलं असेल, त्यामुळे कॅटॅस्ट्रोफायझिंग हा शब्द मी तुम्हाला सांगण्याची, निराळा एक्सप्लेन करून सांगण्याची काहीच गरज नाही. पुढचा भाग जो आहे तो म्हणजे आयसोलेटिंग. इथे आता एक लक्षात घ्या, मगाशी मी जो इंट्रोवर्शन आणि एक्स्ट्रावर्शनचा मुद्दा सांगितला त्याच्यात एक लक्षात घ्या की काय म्हणतात त्याला,
अनेक व्यक्ती ताणाचा प्रसंग आला किंवा क्रायसिस आलं तर स्वतःला एकटं ठेवतात. आता एकटं राहिल्यावरती शांतपणे विचार करता येतो आणि मला प्रश्न सोडवता येतो म्हणून एकटं राहणं आणि इतरांपासनं तोडून घेणं स्वतःला आणि स्वतःच्याच कोशात गुरफटणं या दोन्हीमध्ये फरक आहे हे लक्षात घ्या. कारण जी इंट्रोव्हर्ट व्यक्ती आहे तिला जर असं वाटत असेल की मी शांत राहून विचार केला तरच माझ्या समस्येवर, मग ती व्यक्ती कदाचित काही नेमक्या 1-2 लोकांशी त्याविषयी बोलेल, काय करता येईल ह्याविषयीचे काही विचार करेल किंवा कदाचित कोणाची तरी मदत घेईल, पण ते बहुतेक त्याविषयी फार कुठे न बोलता ती व्यक्ती करेल. परंतु अनहेल्दी कोपिंग ज्याला आपण म्हणतो तिथे मात्र ती व्यक्ती स्वतःला तोडून घेते, एकटी राहण्याचा प्रयत्न करते, स्वतःच्या कोशात गुरफटते आणि कोणापाशीच मन मोकळेपणाने काही बोलत नाही. मग अशी व्यक्ती कधी धुमसत राहते तर कधी खूप कुढत राहते. त्याच्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे हा एक अत्यंत महत्वाचा भाग आहे जो आपल्याकडे नेहमी सांगितला जातो, तो म्हणजे डाऊनवर्ड सोशल कंपॅरिझन. म्हणजे आपल्यापेक्षा कमी प्रिव्हिलेज आणि लोकांकडे आणि जास्ती समस्या असलेल्या लोकांकडे बघितलं ना की मला बरं वाटतं, मला असं वाटतं की चला आपण खूप बरे आहोत बरं का. आणि अनेक वेळेला हे कोपिंग खूप चांगलं समजलं जातं, पण एक लक्षात घ्या की हे अतिशय बॅकफायर होणारं मेकॅनिझम आहे बरं का. कारण ज्या वेळेला आपण समजत असतो त्या व्यक्ती आपल्याला वाटतंय त्यापेक्षा तुलनेने चांगल्या परिस्थितीत आहेत असं जेव्हा लक्षात येतं तेव्हा ही सगळीच फिलॉसॉफी कोलमडून पडते. आणि दुसरं, मग आपल्यापेक्षा अधिक चांगल्या अवस्थेत असणारी मंडळी दिसली की पण मग ही फिलॉसॉफी कोलमडून पडते. त्यामुळे आपल्यापेक्षा म्हणजे अनेक वेळेला अनेक व्यक्ती असं म्हणतात की मी या सगळ्या ऑफिसमध्ये काम करते, इतक्या समस्यांनी ग्रासलेली लोक माझ्या ऑफिसमध्ये येतात ना, त्यांच्याकडे बघितलं की मला असं वाटतं आपलं फार बरं चाललंय आणि मग त्याच्यातनं माझा सगळा ताण निघून जातो. मला असं वाटतं की हे वरकरणी कितीही पॉझिटिव्ह वाटलं तरी हे अनहेल्दी कोपिंग मेकॅनिझम आहे, कारण हे कुठल्या क्षणी कोसळून पडेल हे कधीच सांगता येत नाही. अजून एक शेवटचे 2 मुद्दे फक्त सांगते की रोमॅन्टिसायझिंग द पास्ट असा एक जो मुद्दा आहे की ते पूर्वी कसं होतं आणि आता कसं आहे. आता ही पण एक प्रकारची पळवाट आहे जी आपण काढत राहतो आणि सगळी पूर्वचित्र, सगळा पूर्व इतिहास हा असा भयंकर ग्लोरीफाय करत बघत राहतो आणि तसं ते बघत राहिलं ना की त्या सगळ्या कल्पनेच्या राज्यात रमणं आपल्याला बरं वाटतं. कारण पुन्हा हे कोपिंगच आहे पण अनहेल्दी आहे, कारण वास्तवात असलेल्या प्रश्नापासून आपण खूप लांब चाललो आहोत. नंतर मगाशी मी म्हंटल जसं व्हेंटिंग जसं आहे तसं ओव्हर रिॲक्टिंग टू इव्हन अ स्मॉल इश्यू हाही एक मुद्दा त्याच्यामध्ये येतो. आणि दुसरा जो आहे तो जो महत्वाचा दिसतो तो म्हणजे वरींग, काळजी करणे सतत. आता अशी जी माणसं असतात ना अनंत चिंतामणी, की परिस्थिती कुठलीही ताणाची आली की आधी त्यांची काळजी सुरू होते आणि त्या काळजीचं कारण असं असतं की त्याच्या मागे एक भीती असते आणि ती भीती याच्याशी असते की हे समोर जे काही येणार आहे त्याला सामोरं जाऊ शकू का नाही आपण, आपल्याकडे तेवढ्या क्षमता तेवढ्या उपलब्धी देखील आहेत का नाहीये. आणि ही माणसं मग एक लक्षात घ्या की भीती हे फिलिंग आहे, भीती म्हणजे समोरची समस्या नव्हे, पण ही माणसं त्या भीतीतच इतकी गुरफटतात. एक अगदी चर्चिलचं एक आवडतं वाक्य होतं की ग्रेटर दॅन द प्रॉब्लेम इज द फिअर ऑफ प्रॉब्लेम. ते मला वाटतं या लोकांच्या बाबतीत अगदी हमखास लागू पडणार आहे. तर हा भाग जो आहे हा पुन्हा की मग काय काळजी वाटणारच ना असं पुन्हा त्याच्याविषयी या मंडळींचं उत्तर असतं. तर मला असं वाटतं की समस्या आणि येतं त्यावेळेला काळजी याचा अर्थ माझा आत्ता कंट्रोलच कशावरती नाहीये आणि हा कंट्रोल माझा आत्ताही नाहीये तर पुढेही कसा असणार आहे, पुढेही असण्याची शक्यता नाही आणि हा प्रश्न सुटण्याची शक्यता नाही, याच्या भीतीमध्ये घडून जाणं म्हणजे काळजी करणं. काळजी घेणं आणि काळजी करणं हे 2 खूप वेगळे गोष्टी आहेत हे आपण लक्षात घेऊया. तेव्हा मला असं वाटतं की नुसतं म्हटलं तरी कोपिंग मेकॅनिझम त्याचा मुद्दा ज्या वेळेला ऍडजस्टमेंटची गोष्ट येते तेव्हा तिथे रिसोर्सेस, कॅपॅबिलिटीज आणि डिमांड ऑफ द सिच्युएशन हा एक महत्वाचा मुद्दा असतो. आणि मग या पद्धतीने
काय म्हणतात माणसं रिस्पॉन्स तर आपण स्ट्रेस सिच्युएशनला देतच असतो आणि मग त्या रिस्पॉन्सेस मध्ये हेल्दी आणि अनहेल्दी असे फरक पडत जातात. त्यामुळे हे हेल्दी आणि अनहेल्दी कोपिंग मेकॅनिझमचा भाग झाल्यानंतर रेझिलियन्स हा जो मुद्दा आहे जो आत्ताच्या काळामध्ये सगळ्यात महत्वाचा आहे तो अशासाठी की रेझिलियन्सचा अर्थ माझ्या वाट्याला प्रश्न न येणं, मी खूप खुशाल चेंडूपणाने जगणं असा नसून अनेक गंभीर प्रसंग ट्रॉमा ताण माझ्या वाट्याला आले आणि तरी सुद्धा मी बाउन्स बॅक झाले. मला एक आठवतंय माझी मुलगी लहान असताना एक खेळणं मिळायचं अगदी फुटपाथवर सुद्धा ते विक्रीला असायचं. एक बाहुली होती ती अशी उंच, असं त्याला ओबडधोबड हे होता फक्त चित्र त्याच्यावर बाहुलीचं होतं आणि ती बाहुली खाली पाडली ती परत टाणकर उभी राहायची. कितीही आडवं पाडा ती परत उभी राहायची. तर त्या तशासारखं म्हणजे त्याला हिट मी असं काहीतरी त्या बाहुलीचं नाव होतं. पण मला असं वाटतंय की रेझिलियन्स म्हणजे हे सगळं होत गेलं, मी अगदी आडवी उन्मळून पडले तरी पुन्हा आयुष्याला बाउन्स बॅक झाले, ह्याला म्हणतात रेझिलियन्स. आणि मला असं वाटतंय की आता या करोनाच्या काळामध्ये अशी पण उदाहरणं आपल्याला बघायला मिळाली आहेत की ज्यांच्या अतिशय जवळच्या व्यक्तींचं सुद्धा निधन झालं, ते कुटुंब एखाद्या ह्याच्यात अतिशय ताणातलं गेलं आणि कुटुंबाच्या कुटुंब पुन्हा आता बाउन्स बॅक झालंय आणि एका नॉर्मल आयुष्य जगायला त्या कुटुंबाने सुरुवात केली आहे. एवढंच नव्हे तर इतरांना देखील ते मदतीचा हात पुढे करतायत. असा देखील रेझिलियन्स आपल्याला बघायला अजून सुद्धा आता सुद्धा आपल्याला मिळू शकतो. आता तर ही उदाहरणं खूप ताजी आहेत. त्यामुळे मला असं वाटतंय की हा एक ओव्हरऑल सगळा पसारा आहे तो ह्यासाठी आहे. आणि काय म्हणतात त्याला सगळा मुद्दा की ते हेल्दी कोपिंग असतं त्याचा हे केवढा प्रश्न तर येणार आहेत, समस्या येणार आहेत, ट्रॉमा काही ना काहीतरी कठीण प्रसंग येणार आहेत. पण त्या वेळेला जर आपलं कोपिंग हेल्दी आहे का नाही याच्याकडे आपण जर लक्ष दिलं तर आय थिंक वी विल नॉट पे द प्राइस ऑफ 2 फॉर द सेक ऑफ 1. म्हणजे एकाच गोष्टीची दुप्पट किंमत मोजण्यापासून आपण स्वतःला नक्की सांभाळू शकू. आणि कोपिंगच्या संदर्भात जो अगदी महत्वाची गोष्ट आणि जी प्रार्थना जी सिरेनिटी प्रेयर म्हणून आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ती प्रार्थना की जे टाळणे अशक्य दे शक्ती ते सहाया, जे शक्य साध्य आहे निर्धार दे कराया, मज काय अशक्य आहे आहे अशक्य काय, माझे मला कळाया दे बुद्धी देवराया. मला असं वाटतंय अनुराधा आजचे सगळ्यांचे प्रश्नोत्तर झाली की आपण सगळ्यांनीच ही प्रार्थना म्हणून हा सेशन संपवला तर जास्ती छान राहील. जरूर जरूर शिरीषा जरूर जरूर. हो, कोणाला प्रश्न असतील तर जरूर अनम्यूट करून विचारा. इथे काय काय पॉपअप होत होते पण आवाजाच्या संदर्भात होते काही काही तू चर्चिलचं जे वाक्य सांगितलंस ते परत हवंय कोणाला तरी. की ग्रेटर दॅन द प्रॉब्लेम इज फिअर ऑफ प्रॉब्लेम असं चर्चिल नेहमी म्हणत असेल. की तो प्रश्न येणार या कल्पनेनेच आपण इतके गळफटून जातो की काही वेळेला तो प्रश्न समोर असतो तो खरं तर खूप छोटा असतो पण आपलं गळफटून जाणं मात्र तो प्रश्न खूप मोठा असल्याप्रमाणे असतो. एक प्रश्न मला आता इथे दिसला की वास्तवतेचे भान असणे म्हणजे कोपिंग मेकॅनिझम का? वास्तवतेचे भान असणे म्हणजे कोपिंग मेकॅनिझम नाही. वास्तवतेचे भान असणं हे कोपिंग हेल्दी कोपिंग साठी इसेन्शियल प्री रिक्विजिट आहे. कारण माझ्या क्षमता वाढवायच्या, परिस्थितीतल्या अपेक्षा कमी करायच्या आहेत, काय करायचंय हे आपल्याला कळतं. पण वास्तवाचं भानच नसेल, वास्तवाची जाणच नसेल तर कोपिंगचा प्रश्न येतच नाही. मग त्याला वाटेल त्या रिॲक्शन्स दिल्या जातात ज्या आपण आता हेल्दी कोपिंग मध्ये म्हटलं तसं. मला एक प्रश्न विचारायचा आहे. आपलं कोपिंग हेल्दी आहे का अनहेल्दी आहे हे कुठल्या क्षणाला आपण हे करू शकतो की ओके मी जे करते ते हेल्दी आहे की अनहेल्दी हे कशावरनं ठरवू शकतो? मुळात मी म्हटलं तसं की एक प्रश्न सुटण्याच्या दिशेने ते चाललंय का, दुसरं त्याविषयी
त्यावेळेला जो ताण असतो तो जेवढा गरजेचा, म्हणजे ज्याला आपण पॉझिटिव्ह स्ट्रेस म्हणतो. सी एक छोटासा हे सांगते की ताण हा या संपूर्ण याच्यामध्ये येतच राहतो. म्हणजे जेव्हा तो इक्विलिब्रियम हलतो तेव्हा ताण येत राहतो. परंतु तो ताण म्हणजे एखादं मुलाचं चावीचं खेळणं असतं ना, की ती किल्ली अजिबातच फिरवली नाही तर ते खेळणं जागचं नाही. म्हणजे कुठल्याच परिस्थितीचा ताणच नाही. डिनायलच्या मी मोडमध्ये असेल तर मला ताणच येत नाही आणि ती परिस्थिती सोडवण्यासाठी मी काहीच करत नाही. ती किल्ली खूप जोरदार फिरवली तर ती स्प्रिंग तुटते, पण ती किल्ली योग्य प्रमाणात फिरवली तर ते खेळणं जोरदार पुढे जातं. त्यामुळे माझं हेल्दी कोपिंग मेकॅनिझम की हो, मला या परिस्थितीशी घेणं आहे का जाऊ देत ना, मरेनात का, असे विचार माझ्या मनात येत आहेत. दुसरं, मी जे जे काही करते ते प्रश्न सोडवण्याच्या दिशेने मला नेता येणार. तिसरं, हे सगळं करताना सायकोलॉजिकल कॅज्युअलिटीज घडत नाहीयेत ना. उगाच जाताना याला धडकव, त्याला धडकव, त्याला काहीतरी बोल, मला हे कर, सेल्फ ब्लेम किंवा ब्लेमिंग अदर्स इथे जात नाहीये ना. बाकीची जी आपली स्वास्थ्याची हे आहे ती बाय अँड लार्ज, म्हणजे झोप थोडीशी अस्वस्थ आली तरी रात्र झोप लागत नाही असं होतं का? झोपायच्या पूर्वी मी 4 गोष्टी की या उद्या करून बघूया बरं काही परिस्थिती सोडवण्यासाठी, अशा पद्धतीचं मी काहीतरी करते. असे अनेक आपल्या स्वास्थ्याचे बेसिक जे काही इंडिकेटर्स असतात ते, आणि मुख्य म्हटलं तसं की आपलं संतुलनाच्या दिशेने वाटचाल होतीये का नाही हे आपल्याला कळतं. की आयदर तो प्रश्न सोडवण्याच्या ह्याच्यात येतो, आयदर तो आवाक्यात येतो, किंवा मग त्या परिस्थितीतल्या आपण अपेक्षा कमी करतो आणि आपल्या रोजच्या आयुष्याला सुरुवात करतो. सो हे काही इंडिकेटर्स आहेत की ज्याच्यावर आपण नक्की म्हणू शकतो की हा, माझं जे कोपिंग आहे ते हेल्दी आहे. आणि पुन्हा ऍब्सोल्यूट हेल्दी, ऍब्सोल्यूट अनहेल्दी असं नसतंच. आपण त्याच्यावरती, त्या सीमारेषेवरती इकडे तिकडे होत असतो. फक्त म्हटलं तसं की याचं भान असलं ना तर आपण वेळच्या वेळी ते सावरून घेऊ शकतो. नाहीतर एकदा अनहेल्दी कोपिंग मेकॅनिझमच्या रस्त्याला लागलं तर मग मात्र रिसोर्सेस, म्हणजे इंटरनल आणि एक्सटर्नल, मॅन, मनी, मटेरियल, एक्सटर्नल रिसोर्सेस आणि टाइम, एनर्जी, लव्ह, इन्व्हॉल्वमेंट आणि पर्सिस्टन्स, हे इंटरनल रिसोर्सेस, हे फक्त वाया जात राहतात. काही नाही. असं जेव्हा होतंय तेव्हा नक्की लक्षात घ्यायचं की आपलं काहीतरी कोपिंग मध्ये गडबडलेलं आहे. थँक्यू मॅम. हॅलो हॅलो बोला. हॅलो. हा, मला एक प्रश्न विचारायचा आहे. मला असं वाटतं की आपण जर आपल्या आधीच्या स्वभावाकडे पाहिलं, म्हणजे साधारण लहान असताना किंवा टीनेज असताना, तर काही वेळेला तुम्ही एक्स्ट्रोवर्ट असता, तुम्ही आत्ता जी काही लक्षणं सांगितली त्यानुसार, पण नंतर काही तुम्हाला असे अनुभव येतात, काही समस्यांना तोंड द्यावं लागतं आणि हळूहळू तुम्ही इंट्रोवर्ट बनत जाता. तर काही वर्षांनी तुम्ही त्या इंट्रोवर्ट असण्यामध्ये कम्फर्टेबल असता, पण तुमचा मूळ स्वभाव एक्स्ट्रोवर्ट आहे हे तुम्हाला जाणवत असतं. मग ते इंट्रोवर्ट असणं किती सशक्त आहे का, परत तुम्ही एक्स्ट्रोवर्ट तुमच्या नेचरकडे जायचा प्रयत्न करावा का? तुम्ही इंट्रोवर्ट आणि एक्स्ट्रोवर्ट असं जरी म्हणत असलात तरी प्रत्यक्षात तुम्ही गप्प राहणं आणि शांत राहणं याच्यातला फरक. तो गप्प बसणं आणि शांत असणं याच्यात जो फरक आहे ना, तो महत्वाचा आहे. की इतके अनुभव येतात की बोलून काही उपयोगच होत नाही असं मला मी निष्कर्ष काढते आणि मी गप्प बसते. येस. असं ज्या वेळेला होतं त्यावेळेला त्याला इंट्रोवर्शन नाही म्हणत, त्याला आयसोलेशन म्हणतात. मी माझं असं संकुचित होत जाते आणि इतकं स्वतःच्या कोशात जाते, पण ते तसं कोशात असणं मला बाकीचे माझे स्वास्थ्याचे त्यावेळेचे जे इंडिकेटर्स असतात ते आपल्याला त्याला धस लागलेली तेव्हा कळतेच ना नक्की. एक्झॅक्टली. सहजरित्या आनंद घेणं, काही गोष्टी उन्मेखून करणं, मजा घेणं, हा भाग जो आहे हा हळूहळू जर आपल्याला लक्षात आला की आपल्या आयुष्यातनं बारीक बारीक याने मागच्या दाराने जात चाललाय, तर लक्षात घ्यायचं की हे इंट्रोवर्शन नाहीये. राईट. हे स्वतःच्या कोशात राहणं आहे. हे म्हटलं तसं की म्हणून गप्प बसणं आणि शांत राहणं यातला फरक आपल्याला ओळखायला पाहिजे. ग्रेट. थँक्यू. गप्प बसणं ही प्रसंगी स्ट्रॅटेजी राहू शकते, पण शांत असणं हे मात्र गरजेचं आहे. चॅटबॉक्स मध्ये एक प्रश्न विचारलाय मी की मेंदूचा कल हा तुम्ही सांगितलं की स्थैर्याकडं
संतुलनाकडे हा असतो. तर समायोजन आणि संतुलन या प्रक्रियेमध्ये जर स्थिर राबलं तर काही लोकांना ते काही घडतच नाहीये, काहीतरी निराशात्मक असं वाटतं, त्यात काही आव्हानात्मक असं नाहीच आहे, आयुष्यात काही घटनाच घडत नाहीये. तर मग वाईट का होईना काहीतरी व्हावं असं त्यांचं मन म्हणत असतं आणि मग त्या स्थैर्यामुळेच त्यांची चिडचिड होत असते. हे असं का होत असावं? एक सांगते, मगाशी मी जी 4 इक्वेशन्स सांगितली ना, की एक्स म्हणजे क्षमता आणि उपलब्धी या परिस्थितीच्या गरजेपेक्षा खूप जास्ती आहे. हा जो भाग आहे ना, तर लीजर ऍक्टिंग ऍज अ स्ट्रेस हा भाग खूप मोठ्या प्रमाणावर होतो बरं का. कारण आपल्या माणसाची सहज प्रवृत्ती, ज्याला सेल्फ ऍक्च्युअलायझेशन, की मी माझ्यामध्ये जे उत्तम आहे ते मॅनिफेस्ट व्हावं, ही माणसाची एक सहज प्रवृत्ती घेऊन माणूस जन्माला आलेला असतो. आणि म्हणून आपल्या ज्या प्रगतीच्या म्हणजे ग्रोथ अँड डेव्हलपमेंटच्या आपल्या वेगवेगळ्या ज्या प्रक्रिया घडतात त्याच्या मागे ही सेल्फ ऍक्च्युअलायझेशनची टेंडन्सी असते. पण अशा प्रकारचे जर संधीच मिळाल्या नाही आणि मग मुद्दा त्या संधी ह्या काहीतरी नकारात्मक ताणाचं काहीतरी यावं अशा पद्धतीने त्या घडाव्या असं काहीच गरजेचं नाहीये. पण मग नवीन नवीन आव्हानं स्वतः स्वीकारणं, मग अशी अनेक आव्हानं जगामध्ये आहेत, असे अनेक प्रश्न आहेत जे तुमचे प्रश्न नाहीये परंतु ते आव्हानात्मक प्रश्न आहेत. अशा एखाद्या गोष्टीमध्ये स्वतःला झोकून देणं, असे एखादे आव्हान स्वतःला घेणं, हे मग त्याच्यावरचा एक महत्वाचा मुद्दा आहे. कारण माझ्या आयुष्यात काहीतरी घडलं पाहिजे आणि आपण घडत नसेल आणि माझं फारच सुखासीन आयुष्य चालू असेल तर त्याचा अर्थ लीजर इज ऍक्टिंग ऍज अ स्ट्रेस ऑन मी. कारण माझ्या कुठल्याच क्षमता वापरल्या जात नाहीये. मी कोण आहे, काय आहे, कशासाठी मी सक्षम आहे याचे कुठलेच मला आरसे मिळत नाहीये. तर अशा वेळेला उलट ही सिच्युएशन अशी आहे की अशा व्यक्तींनी इतर आव्हानात्मक प्रश्नांना सामोरं जावं, तशा परिस्थितीमध्ये जावं, असे प्रश्न हातात घ्यावे आणि ते सोडवण्यासाठी जे जमेल ते उत्तम पद्धतीने करत राहावं, हा त्यातला मुद्दा आहे. त्यामुळे घडायला पाहिजे तर बाहेरच्या परिस्थितीमधनं घडलं पाहिजे असं नाही. स्वतः आपण आव्हान देऊन सुद्धा अशा प्रकारच्या डबक्यातनं साचलेपणातनं बाहेर येऊ शकतो. मला असं वाटतं शिरीषा, हा बोल बोल, आपण काय तू काही बोलतीयस? हा, मी असं म्हणत होते की पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर आपण खूप वेळा बोलतो की एखाद्या तणावाच्या किंवा अशा परिस्थितीनंतर व्यक्तींना मानसिक समस्या येतात. पण दुसरा भाग जो महत्वाचा आहे की पोस्ट ट्रॉमॅटिक ग्रोथ, की असं एखादं काहीतरी घडून गेलं आणि नंतर ती व्यक्ती त्याच्यातनं विजेसारखी बाहेर किंवा फिनिक्स पक्षासारखी बाहेर पडली आणि नव्याने उभारी धरून आयुष्य जगायला लागली. तर पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर पीटीएसडी विषयी खूप बोललं गेलं, पण मला असं वाटतंय की आता ह्या कोविडच्या काळानंतर पोस्ट ट्रॉमॅटिक ग्रोथ विषयी सुद्धा खूप बोललं गेलं पाहिजे आणि त्याविषयी आणि रेझिलियन्स स्वतःमध्ये बिल्टअप होण्यासाठी आता इथून पुढे खूप काय म्हणतात जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची गरज आहे. अनुराधा, झालं माझं. हो, शिरीषा, तुझे मनापासून आभार आणि खूप छान पद्धतीने हा विषय मांडला गेला. एक तर मला असं वाटलं की बेसिकच्या पेक्षा खूप वरती तो विषय मांडला गेल्यामुळे मला असं वाटतं आजचा जो ऑडियन्स आहे त्यांना ते खूप भावलं असेल असं मला वाटतं. कारण काहीतरी हातात मिळालं आणि काहीतरी आपल्याला जे माहिती नाही त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं मिळालं तर हाही एक चांगली गोष्ट असू शकते आपल्या ग्रोथच्या दृष्टीने. पण मला असं वाटतं की कोपिंग म्हणजे काय, कोपिंगचे काय काय प्रकार आहेत, हेल्दी कोपिंग कशाला म्हणायचं, अनहेल्दी कोपिंग कशाला म्हणायचं, आणि ह्या सगळ्या ह्याच्यावरचं तुझं भाष्य खूपच उत्कृष्ट होतं आणि खूप काहीतरी समज देणारं होतं. तर याबद्दल मनापासून धन्यवाद. मला असं वाटतं की ज्यांना कोणाला प्रश्न आहेत त्यांनी जर का माझ्याकडे ते पाठवले तर मी मॅडमकडे ते पाठवीन आणि मॅडम पुढे आपल्या पुढच्या सेशनला येणारच आहेत, पुढचा शनिवारच्या सेशनला. तर आधी एक 10 मिनिटं आपण परत एकदा प्रश्न उत्तर या विषयाची घेऊन मग पुढे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग बघू शकतो, असं नक्की होऊ शकेल. तर ते जरूर पाठवावेत. पण अतिशय उत्तम असा सेशन आणि अतिशय सकस असा सेशन झाला आणि मनापासून धन्यवाद. आणि पुढल्या शनिवारी परत 4:30 वाजता
भेटतोय. मला आता असं वाटतं शिरीषा ज्या पद्धतीने म्हणली की जे टाळणे अशक्य ही प्रार्थना आपण म्हणूया, तर आपण सगळेजण अनम्यूट होऊया आणि शिरीषा एक एक ओळ आपल्याला सांगेल, आपण ते म्हणूया. तर प्लीज सगळ्यांनी अनम्यूट करा आणि आपण एक एक ओळ तिच्या मागे म्हणूया. मॅडम माझं नाव दीपा आहे. मॅडम हा बोला बोला. माझं नाव दीपा आहे. मला मॅडमचा शिरीषा मॅडमचा कॉन्टॅक्ट मध्ये किंवा त्यांच्या संस्थेची काही वेबसाईट असेल. मी पुढल्या शनिवारी तुम्हाला हे सगळं तिचे कॉन्टॅक्ट त्यांना विचारून, मॅडमना विचारून, त्यांची वेबसाईट त्यांना विचारून मी ती शेअर करते. गेलेला आहे तुमचा. ठीक आहे थँक्यू. प्रार्थना म्हणूया आपण सगळ्यांनी. येस येस. हा. जे टाळणे अशक्य टाळणे ते शक्ती ते सहाया मज शक्य जे शक्य साध्य मज काय शक्य आहे. शक्य काय आहे अशक्य काय. माझे मला कळाया दे माझे मला कळाया दे बुद्धी देवराया दे बुद्धी देवराया. धन्यवाद शिरीषा, धन्यवाद, मनापासून धन्यवाद. आणि पुढल्या शनिवारी सगळ्यांना भेटूया आपण. तर तुम्हालाही सगळ्यांना मनापासून धन्यवाद आणि तुम्हाला सगळ्यांनी सेफ राहा, सुरक्षित राहा आणि स्वतःची काळजी घ्या.